Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's English grammar session, let us learn about types of sentences, the types which are based on meaning. गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण वाक्यांचे प्रकार, जे अर्थावर अवलंबून आहेत असे वाक्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. मला माहीत आहे की आपल्याला हे वाक्यांचे प्रकार ठाऊक आहेत किंवा ठाऊक असणार आहेत. आधीच्या आपल्या ग्रुपवरल्या कुठल्याशा सेशनमध्ये मी ते ऐकलेले होते, ते आधी घेतलेही गेले असतील, पण एक उजळणी म्हणून, एक रिव्हिजन म्हणून आपण ते परत बघणार आहोत. सो लेट अस सी द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस which are based on meaning. So there are 4 types. First one is declarative or assertive sentences. Declarative, D-E-C-L-A-R-A-T-I-V-E, declarative, or assertive, A-S-S-E-R-T-I-V-E, assertive sentences, म्हणजे विधानार्थी वाक्ये. Second type is interrogative sentences, I-N-T-E-R-R-O-G-A-T-I-V-E, interrogative sentences म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये. Third is exclamatory sentences. Exclamatory sentences म्हणजे उद्गारार्थी वाक्ये. Exclamatoryचं स्पेलिंग आहे E-X-C-L-A-M-A-T-O-R-Y, exclamatory sentences. And the fourth type is imperative sentences, I-M-P-E-R-A-T-I-V-E, imperative sentences म्हणजे आज्ञार्थी वाक्ये. So let us see the first type in detail, that is the declarative or assertive sentence. Assert या शब्दाचा अर्थ आहे सांगणे किंवा ठामपणे सांगणे. सो डिक्लरेटिव्ह sentences or assertive sentences, the sentences that make statements or assert something are called declarative or assertive sentences. These might be either positive statements or negative statements. म्हणजे जी वाक्य विधानं असतात त्यांना म्हणतात विधानार्थी वाक्ये, आणि ती होकारार्थी विधाने असू शकतात किंवा नकारार्थी विधाने असू शकतात. आपण उदाहरणं घेऊन बघूयात. आय विल टेल यू एन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. वी लिव्ह इन पुणे. आम्ही पुण्यात राहतो इज अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. And the earth does not revolve around the moon is a negative statement. नकारार्थी वाक्य, कारण नॉट हा शब्द आला त्याच्यात. तर डिक्लरेटिव्ह मध्ये 2 भाग आहेत. थोडक्यात उपप्रकार म्हणता येतील की एक आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट, एक आहे निगेटिव्ह स्टेटमेंट. तर थोडक्यात आपण हा पहिला प्रकार पाहिला. Second type is interrogative sentences, the sentences that ask questions. And how can you identify them? They always end with a question mark. जी वाक्य प्रश्न विचारतात त्यांना म्हणतात प्रश्नार्थी वाक्य. आणि ती ओळखायची कशी? तर वाक्य संपल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह असतं. सो लेट अस सी एक्झाम्पल्स. आर वी लिव्हिंग नाव? L-E-A-V-I-N-G. आर वी लिव्हिंग नाव? आपण आता चालले आहोत का? शेवटी प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे हे आहे प्रश्नार्थक वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इज देअर अन एक्झाम टुमॉरो? उद्या परीक्षा आहे का?
This is also an interrogative sentence. Now let us see the third type, that is exclamatory sentence, उद्गारार्थी वाक्य. Sentences that express sudden surprise, delight, anger, enjoyment, etc. are exclamatory sentences. म्हणजे जी वाक्य आश्चर्य, आनंद, राग इत्यादी भावना दर्शवतात त्यांना म्हणतात उद्गारार्थी वाक्य. आणि ती ओळखायची कशी? द सेंटेन्सेस एंड विथ एक्सक्लमेटरी मार्क. वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असतं. आपण उदाहरणं बघूयात. व्हॉट अ लवली डे. किती सुंदर दिवस आहे. हे झालं उद्गारार्थी वाक्य. किंवा हाऊ हॉरिबल द ॲक्सिडेंट वॉज. हाऊ हॉरिबल द ॲक्सिडेंट वॉज. हॉरिबल HORRIBLE. अपघात किती भयंकर होता. तर या दोन्ही वाक्यांच्या शेवटी उद्गार चिन्ह आहे. ती आहेत उद्गारार्थी वाक्य. आता सगळ्यात शेवटी जो प्रकार पाहणार आहोत त्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे थोडक्यात आज्ञार्थी वाक्ये. When we give an order or command, make a request, give advice or suggestion, we use imperative sentences. म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यातनं आपण विनंती करतो किंवा कर्तव्य किंवा शक्यता दर्शवणारी वाक्य किंवा इच्छा दर्शवणारी वाक्य ही जी असतात ही सगळी असतात विद्यार्थी वाक्य. ओके, उदाहरणं बघूयात आपण. कीप युअर रूम क्लीन. तुम्ही खोली स्वच्छ ठेवा. ही आहे ऑर्डर किंवा आदेश. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन ही आहे रिक्वेस्ट म्हणजे विनंती. नेव्हर ट्रस्ट अ स्ट्रेंजर. परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. हा सल्ला आहे. दिस इज अन ॲडवाइस. सो ऑल दीज 3 sentences are which type of sentences? Imperative sentences. Okay, so right now we have studied 4 types of sentences which are based on meaning. Now, if you are able to understand the types of sentences correctly, or you can identify them correctly, then the conversion of sentences, like from assertive to negative or from assertive to interrogative, is easier. आपल्याला हे वाक्याचे प्रकार, अर्थावर आधारित वाक्याचे प्रकार जर नीट कळले किंवा ओळखता आले तर वाक्य बदलणं ज्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन, ते सोपं जातं. So we are going to cover conversion of sentences in some upcoming sessions. पुढच्या काही सेशन्समध्ये आपण नंतर हे कन्व्हर्जन कसं करतात हे बघणार आहोत. तर आता आज आपण जे शिकलोय ते आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. 4 प्रकार आपण पाहिले. डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तर हे वाक्याचे प्रकार आपण नक्की लक्षात ठेवूया. आत्ता आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.